आमचे चॅनल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा. करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या आमदार फंडातील विविध विकास कामाचा शुभारंभ दौरा गगनबावडा तालुक्यातील धामणीकोरी पट्ट्यात करण्यात आला. धामणीकोरीतील दुंदवडे येथे नदीघाट कामाचा शुभारंभ करून विकास कामे उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दुंदवडे गावचे सुपुत्र युवा नेते एमजी पाटील यांच्या हस्ते नदीघाट कामाचे उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला. गेल्या 20 वर्षांपासून रखडलेल्या धामणी जलसिंचन प्रकल्पाच्या कामाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे धामणीकोरीतील नागरिकांनी शासनाने धामणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी लढा उभारून निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्घाटन समारंभ प्रसंगी आमदार चंद्रदीप नरके यांनी धामणी प्रकल्पाविषयी आपली भूमिका मांडून निवडणुकावर बहिष्कार टाकण्याऐवजी खोरीतील नागरिकांनी एकत्रित येऊन प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी शासनाच्या वतीने बाजू मांडताना आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले की आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशी फेऱ्यात धामणी प्रकल्पाचे काम अडकले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मदतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून चौकशीच्या फेरीतून धामणी प्रकल्प मुक्त केला असून इतर तांत्रिक अडचणी सोडवून प्रकल्पाच्या 100 कोटी निधीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. निवडणुकावर बहिष्कार टाकू नये, नागरिकांनी आमची भूमिका समजून घ्यावी असेही आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी केले. माझ्यासोबत जिल्हा परिषद PWD दिले ना, PWDचे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी छायाचित्रकारने बदलले. मला वाटतं की धोंडोळी गावामध्ये सगळ्या नागरिकांची मांडावाची शेवटी आज मला वाटतं पहिल्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्तानं मांडावा आपल्याकडे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करताना मांडावा हिंदीनं पुढं असायची आणि बंडामामाचे असलेले नावावर सगळे कार्यक्रम चालू करायचे. कैलासवासी यशवंतराव पाटील साहेबांपासून अगदी DC साहेबांच्यापर्यंत ही जुनी माणसं सातत्याने आमच्यामध्ये होती. त्यांचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही आजपर्यंत यापर्यंत आमची मदत आली. त्या पहिल्यांदा बंडामामाच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करतो. कारण त्यांच्याशिवाय, त्यांच्या नावाशिवाय आणि त्यांच्या आठवणीशिवाय पुढे झालं की मला सुद्धा जमणार नाही आणि त्यांचा विसर कधी आयुष्याविषयी पडणार नाही. तर त्या लोकांच्या आशीर्वादामुळे आजपर्यंत आमची या ठिकाणी कारकीर्द चालू आहे. मला वाटते की आपल्या गावामध्ये हॉल, रस्त्याची कामं आणि आता घाटाचं काम अनेक विकास कामाच्या माध्यमातून सातत्याने आपण पडलेलं आहे. गुंडवड्याला आपण कुठं काही कमी केलं. मला वाटते दरवर्षीच्या बजेटमध्ये गुंडवडे गावात चौदरवाडी याच्यामध्ये कुठेतरी शुभारंभ आपण करतोच. म्हणजे चौदरवाडी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं हॉल आणि मंदिर दोन्ही इकडे हॉल दोन्ही मंदिर दोन्ही हॉल आपण चांगल्या पद्धतीने झाले. रस्त्यात सुद्धा आता आपल्याला चौदरवाडी ते 1600 काम या ठिकाणी आता सुरू होते. ते काम सुद्धा मी आणि विधान सदस्यांच्या दोघांच्या या ठिकाणी सुरुवात झाली. मला वाटते की ज्या भागाच्या दळणवळणाचा सगळ्यात महत्वाचा जो रस्ता होता तो आंदूर ते दुंदवडी मधल्या काळामध्ये मधला रस्ता आपण केला. आंदूर मधल्या घाटाला तो राहिलेला रस्ता टेम्पल झाला तो कोर्ट मॅटर झाल्यामुळे ते थोडंसं थांबण्यावरून कोर्टाची ऑर्डर झाल्याने रस्ता कामाच्या जाता काम लवकर चालू नाही. दुसऱ्या शेवटी कुठपर्यंत गेलं, कुठल्या कोर्टामध्ये गेलं, जिल्हा लेवलच्या कोर्टामध्ये कामाच्या 2 टेंडर मधल्या फरकामुळे कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये काम थांबलं. तो सभ्य परिस्थितीमध्ये कामाची ऑर्डर सुद्धा झाली. ज्याला आंदूर ते दुंदवडी कार्य असतात. त्याचबरोबर या नवनाथाच्या कामाचा आपण शुभारंभ करतोय. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला प्रवास मार्गावरती मिटिंग झाली आणि मतदारावर बहिष्कार काय मतदारावर बहिष्कार टाकणार का माझ्या विनंती. शेवटी गेल्या 5 वर्षांची जी वस्तुस्थिती मला सांगायला पाहिजे. यशवंत एकनाथांच्या काळामध्ये ज्यावेळी शिवसेना भाजपची सत्ता होती 99, 95 ते 94 ते 99 त्यावेळी हा धान्य प्रकल्प मंजूर झाला. त्यावेळी 127 कोटीचा हा प्रकल्प त्याच्यानंतर हा 127 कोटीच्या प्रकल्पाला सुरुवात झाली. तोपर्यंत प्रकल्प आपण जी भिंत घेतली होती ती मेन धरणाची भिंत डेन्स फॉरेस्ट म्हणजे अभयारण्यामध्ये भिंत धरल्यामुळे ते तटलेलं पाणी अभयारण्यात आत जाते. त्यामुळे त्याच्यावरती फॉरेस्ट खात्यानं आणि पर्यावरण खात्यानं धरणाच्या कामाला आपल्याला स्थगिती दिली.
त्यानंतर मोर्चे झाले, त्या सगळ्या मोर्चात आम्ही सहभागी आहे. मला वाटतं या ठिकाणी मंत्रिक साहेबांना घेऊन मी स्वतः या ठिकाणी आलो होतो, दादा होते. त्यानंतरही काम मंजूर झालं. परत फॉरेस्टचं पर्यावरणाचं आव्हान, त्याच्यानंतर परत मोर्चे झाले. त्यावेळी आपण धरणाची भीत खाली सरसून घेतली आणि खाली सरसून घेतल्यानंतर जी वरची भीत होती ती धरणाची भीत खाली घेतली आणि ती फॉरेस्ट मध्ये घेतली. अभयारण्य फॉरेस्ट मध्ये, अभयारण्य वेगळं, डेन्स फॉरेस्ट वेगळं आणि फॉरेस्ट वेगळं. त्यामुळं फॉरेस्ट मध्ये घेतल्यानंतर जे पाणी तटणार होतं ते पाणी मग अभयारण्यात न जातात फॉरेस्ट मध्ये जाते. त्यामुळे जंगली प्राणी त्याच्यामध्ये सुरक्षित राहतात. त्यासाठीची परवानगी मिळाली. मधल्या काळामध्ये 5 वर्ष दिली होती. त्यावेळी त्या प्रोजेक्ट 350 कोटी होती. त्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये 350 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता त्यावेळी झाली आणि मग कामाला सुरुवात ज्यावेळी झाली होती 350 कोटी माझ्या काळातच झाली ती पण आणि त्याच्यानंतर काम चालू झालं होतं आणि 120 कोटीचं काम 350 कोटी होते. 350 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता झाली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षात ज्यावेळी मी आमदार होतो त्यावेळी आघाडीचं सरकार होतं, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्या काळामध्ये सिंचन घोटाळा मंजूर झाला. निवडणुकी अगोदर माझ्या काळामध्ये जवळजवळ 125 कोटी रुपयाचं काम 40-40 कोटीची 2 वेळा मंजुरी मी माझ्या 2009 ते 2014 मध्ये 40-40 कोटीच्या 2 वेळा मंजुऱ्या केल्या. अजितदादांच्याकडून पैसे मंजूर होते, काम आपण चालू केलं. आजपर्यंत कामावरती जवळजवळ 750 कोटी रुपये खर्च झाले. 7 कोटी रुपये जुन्या कॉन्ट्रॅक्टरचे द्यायचे आणि 14ची निवडणुकी अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या सिंचन घोटाळा जो बाहेर आला तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा आज सगळी हा राजकारणात वाद सोडा. शेवटी ती म्हणत असतील भांडण झालं, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आलं. गेल्या काँग्रेस वेगळं लढलं, राष्ट्रवादी वेगळं लढलं. आता शिवसेना आणि भाजप वेगवेगळं लढलं. दोन्ही पक्षाचे आणि पक्ष एकमेकावर टीका करते. आज काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आलं, सेना भाजप एकत्र आलं. हे राजकारण या गोष्टी चालायच्या. परंतु त्यावेळी त्यांच्यामधल्या त्या खटक्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या राज्यामध्ये सिंचन घोटाळा जो झाला त्याच्यामध्ये काय झालं की 70,000 कोटीची कामं झाली, परंतु पाणी अडवायचं काम काय झालं नाही. म्हणून एक सिंचन घोटाळा झाला आणि त्यावेळी चौकशा लावल्या गेल्या प्रत्येक प्रकल्पाची. त्यावेळी दुर्दैवानं आपला हा दापणी पर्याय प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यात चौकशी लागली गेली. सर्जेराव मी काय करते की त्याच्यामध्ये चौकशी लागली गेली आणि तो प्रोजेक्ट SIT खाली आला, म्हणजे अंडर सुपरविजन आला. म्हणजे चौकशीच्या फेऱ्यामध्ये तो अडकला आणि मग 350 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता होती. 2098 मंजुरी ते काम 2014 मध्ये 2011-12च्या दरसूचीप्रमाणे 758 कोटीवरती गेले, 782 कोटीवर. आणि पर्याय त्या मागच्या सरकारच्या काळामध्ये मी ज्या आमदार होतो ते दुनियाने होता. आम्ही जाऊन प्रयत्न केले, बाबा लावा, मंजुरी द्या. 758 कोटी सुधारित प्रशासकीय दुसरी मान्यता झाल्याशिवाय त्याला बजेट लावता येत नव्हतं. म्हणून आम्ही सातत्याने मागे गेलो, तर मागच्या सरकारच्या काळामध्ये त्याला परवानगी मिळाली नाही. हे सरकार परत आल्यानंतर मी आमदार झाल्यानंतर मी सातत्याने प्रयत्न केले. मी दररोज काही पेपरला देत बसलो नाही. तर तुम्हाला सांगलं माहिती आहे, मी माझा प्रयत्न करून शेवटला उद्धव ठाकरे साहेबांना सांगतो, मुख्यमंत्र्यांना सांगून 2016 साली आम्ही त्याला SIT केली. कारण चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या प्रोजेक्टला परत मान्यता देता येत नाही. मुळात तो प्रोजेक्ट असा केला होता की हे पाणी 1 TMC हे आपल्या लोकांना राहिलेलं 2 TMC पाणी हे कोल्हापूरसाठी आणि इचलकरंजीसाठी न्यायचे. आणि मधल्या काळामध्ये मंजूर जे काय झालं, थेट पाईपलाईन मंजूर झाली. त्यामुळे आता तुम्हाला या धरणाची आवश्यकता काय, त्यांनी 1 TMC पाण्यासाठी 780 कोटी खर्च करायचे का? कारण आता हे पाणी कोल्हापूरला न्यायची गरज नाही. कोल्हापूरचं पाणी थेट पाईपलाईन मधून येणार, त्यामुळे ही परवानगी कशी द्यायची असं करते. 15 साली 2 वर्ष अडकलं. मुख्यमंत्र्यांना मी उद्धव साहेबांना सांगायला लावलं, असं काही नाही, प्रकल्प आम्हाला झाला पाहिजे. मी स्वतः या ठिकाणी आमदार आहे, त्यामुळे मला माझी दुसरी टर्म आहे. मागची टर्म काही असू दे, तर आपल्या सरकारच्या काळामध्ये याची परवानगी झाली पाहिजे. आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्याला स्पेशल 758 कोटीची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. म्हणजे 758 कोटी रुपये शासनाने खर्च करायची तयारी आहे. 350 कोटी रुपये झाले होते, उर्वरित 400 कोटी रुपये आता खर्चासाठी लागणार आहे. आणि मग ती परवानगी मिळाल्यानंतर जुन्या कॉन्ट्रॅक्टरचे 60 कोटी रुपये देणार, नवीन या ठिकाणी पैसे लावण्याची गरज आहे. आणि मग परत या सरकारच्या काळामध्ये काय झालं की जेवढ्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फेर टेंडर झाले.
जेवढे जुने प्रोजेक्ट पूर्वीचे होते त्या ठिकाणी वाढीव मान्यता देऊन हायच्या कॉन्ट्रॅक्टरला ठेवलं गेलं नाही. नवीन टेंडर झाले महाराष्ट्रामध्ये. नवीन टेंडर झाल्यानंतर त्या प्रकल्पाच्या किमती 30% खाली आल्या. किती? 30%. तेव्हा आपल्या प्रकल्पाचं सुद्धा टेंडर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणले की 40 आणि 50 कोटी याची किंमत कमी येत असेल तर आहे तसं आपण 50 कोटी असे वाटायचे का. त्यामुळं त्यांनी फेअर टेंडरची निविदा काढली. गेल्या अधिवेशनामध्ये आम्ही मांडलो. आज तुम्हाला कल्पना आहे की सोमवारी मी लग्नाच्या गडबडीत मुलगीची त्यामुळं सोमवारी जी मागच्या सोमवारी मिटिंग झाली एपीसीची म्हणजे 3 सचिवाची समिती असते. राज्याचा मुख्य सचिव, त्याच्यानंतर अर्थकार्याचे सचिव, नियोजनचे सचिव आणि इरिगेशनचे सचिव या 3 सचिवांच्या समितीनं मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं. त्यांनी आदेश काढले या सचिवांच्या समितीने याला फेअर टेंडरची मान्यता द्या. निविदा मान्यता आता निविदा प्रसिद्ध करा म्हणून मान्यता दिली. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले 100 कोटी 150 कोटी तात्काळ याला लावा. काल मी मुंबईत आलोय. कालच मी मंत्री शिवतारेंची माझी भेट झाली. त्यांना मी सांगितलं किमान 100 कोटी लावा आणि तातडीने निविदा काढा. आता तुम्हाला गरज नाही कारण सगळ्यात महत्वाचा पार्ट होता तो चौकशीच्या फेऱ्यात तो प्रोजेक्ट काढणं, सुधारित प्रशासनाची मान्यता घेणं. सुधारित प्रशासनाची मान्यता घेऊन आता फेअर टेंडरची निविदा काढायची परवानगी सुद्धा शासनानं दिली म्हणजे त्याला निधी लावायची मान्यता आता शासनाची झाली आहे. तेव्हा हा प्रकल्प थांबणार नाही. वेळ गेला एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आता कुणामुळे गेला आणि काय गेला याच्यामध्ये राजकारण काढायला गेलं तर मला नक्की सांगता येत नाही कुणाच्या काळात तो प्रोजेक्ट थांबला, कुणामुळे थांबला आणि तो या सरकारच्या काळामध्ये त्याची परत 758 कोटीची मान्यता चौकशीच्या फेऱ्यानं बाजूला ठेवून आम्ही घेतली. या सरकारच्या काळामध्ये आता निविदा प्रसिद्ध होते. निविदा प्रसिद्ध झाल्यानं हे काम नक्कीच चालू होईल. काम शेवटी तुम्हाला मध्ये एवढा प्रकल्प तटला अतिशय प्रयत्नानं या ठिकाणी ज्या कामामध्ये कुठले ऑब्जेक्शन होते तुम्हालाही माहित असावं. कुठं भ्रष्टाचार झाल्यानं ऑब्जेक्शन होते त्यांची जी भीत आपली वर होती माहित असो अभयारण्यामध्ये भीत होती धर्माची भीत खाली आणली आणि खाली आणल्यानंतर ही जी वाहतूक असते मुरमाची प्रचंड मुरमाची भरावाची वाहतूक असते ती इथपर्यंत गेली होती. ती वाहतूक त्याला तिकडे अंतर कमी झालं तरी दिली गेली. याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला साशक्त आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा त्याच्या डेप्थ किती केल्या ह्याच्यामध्ये साशक्त आहे. सगळ्या धर्माच्या चौकशी एकमेकांच्या लावल्या हे शेवटी त्या काळात झालं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सगळ्या चौकशा लावल्या गेल्या आणि मग प्रकल्प थांबले गेले. ते प्रकल्प आता सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी लावून त्याच्या मंजुरी आता चालू झालेले आहेत. त्यामुळे राजकारणाचा विषय बाजूला सोडा. माझे प्रयत्न आम्हाला मिळालेले 3-4 वर्षामध्ये आम्ही प्रशासनाकडे प्रयत्न करून या सरकारचे प्रयत्न का आपण प्रोजेक्ट बाहेर काढला मान्यता घेतली आणि आता तिची निविदा प्रसिद्ध ताबडतोब होते. निश्चित या धरणाचं काम चालू निश्चित आपण सगळ्यांनी रिक्वेस्ट करते. शेवटी मतदान न करणं किंवा बहिष्कार करणं हा ह्याच्यावरती पर्याय नाही. एखाद्या गोष्टीवरती हा आंदोलन असणं त्याच्यामध्ये आम्ही साक्षी आम्ही त्याच्यामध्ये होतो परंतु शर्तीचे प्रयत्न मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी केले. माझ्या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 80 कोटीचा निधी या धरणाच्या कामासाठी आणला. त्या सरकारच्या काळामध्ये थांबलेलं काम या सरकारच्या काळामध्ये परत चौकशीच्या भ्रष्टाचाराच्या फेऱ्यात बाजूला करून निविदा प्रसिद्ध करायला आणले. निश्चित काम या ठिकाणी चालू त्या धरणाचं काम पूर्ण होईल याची मला शाश्वती आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी स्वतः हे प्रयत्न करतो. वेळोवेळी मला वाटते की आपण सगळ्यांना मिटिंग घेऊन सुद्धा हे सांगितले तुम्हाला बरोबर घेऊन सुद्धा आपण मुंबईमध्ये सुद्धा आपण या मिटिंग केल्या याची माहिती असावी. त्यामुळे निश्चित या प्रकल्पाचं काम या ठिकाणी चालू होईल. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर टेंडर झाल्यानंतर आता जुन्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आम्ही सांगितले की तू काय वेळ पडली तर तू भर शेवटी सरकारचा पैसा सुद्धा महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी असं झालं मला सांगा की 7-7 वर्षापूर्वीचे टेंडर आता झाले वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कामाचे आणि दर वाढलं पाहिजे ना टेंडरचे खर्च वाढले पाहिजे तर प्रशासकीय मान्यतेपेक्षा 30% खर्च कमी टेंडर आहे म्हणजे 30%चा भ्रष्टाचार त्या एस्टिमेट रकमेमध्ये होता. त्यामुळे या सरकारने नियोजन केलं होतं. आपल्या एका धरणाचं 30 कोटी कमी होत असेल महाराष्ट्रात 100 धरणामध्ये 40-50-100 कोटीने कमी झाले तर हजारो कोटीच्या किमती धरणाच्या यामध्ये भ्रष्टाचार झालेल्या किमती कमी व्हायच्या दृष्टीने सरकारचा प्रयत्न केला. ही बाजू सुद्धा तुम्ही शेवटी लक्षात ठेवा किंवा हे पैसे शेवटी हे इस्टिमेटच्या वाढीव फुगी करायच्या आणि टेंडर द्यायची या सुद्धा सरकारचा पैसा आहे. हा शेवटी जनतेचा पैसा आहे. हा पैसा तुमच्या खिशातून तिकडे जाणार होता तो या सरकारनं वाचवायचा प्रयत्न करायसाठी या भूमिका घेतल्या. थोडा वेळ झाला असला तरी काम निश्चितपणे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा पाठपुरावा सातत्याने
पाण्याचा प्रश्न आपण रस्ते आणि दळणवळणाचे प्रश्न सातत्याने मंजूर केले. अंदूरच्या पुलाचं काम आपण जोडवडी करून देतात आपण मंजूरचा पुलाचा केलाय तुम्ही तिथनं येत आहे. अंदूरच्या पुलाचं टेंडर झालं त्याचा कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला. फक्त पूर्वी कसं व्हायचं रस्त्याचं काम व्हायचं चालवायच्या अगोदर पुलाचं काम चालू व्हायचं आणि मग पूल काम झाला की रस्त्याचं कोणतरी जमलेला आठवण द्यायचं. त्यामुळे शासनाचं नवीन धोरण केलं आधी ऍक्विजिशन करून घ्या पुलाच्या पुढच्या रस्त्याचं आणि मग पुलाचं काम चालू करा. त्यामुळे अंदूरचे ऍक्विजिशन रस्त्यांच्या झाले. आता पुलाचा शुभारंभ या मार्चच्या पहिल्या आठवड्यात मी या ठिकाणी शुभारंभ करतोय. अंदूरचा पूल झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी पावसाच्या वेळी सुद्धा चालू होईल. 7 कोटीच्या कामाचा शुभारंभ ज्या दिवशी होणार आहे त्याची तुम्ही सगळ्या या गावातल्या लोकांना सुद्धा तुम्हाला निमंत्रित करतोय. आपण सर्वांनी यायचं आहे आणि मला वाटते दळणवळणाच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सातत्याला प्रयत्न केला आहे. आता काय लोकसभेच्या निवडणूक आहे त्याला वेळ आहे आमच्या निवडणुकीला वेळ आहे. आमची निवडणूक काय एकदम लागत नाही काळजी करू नका. त्यामुळे काय मोठा प्रश्न आहे अनेक बजेट कोणाला मिळणार त्यामुळे जेवढे आणि ज्यादा पैसे असतील यंदाच्या मार्चच्या बजेटला काय अजून होणार नाही. मार्चच्या बजेटला रस्ते मिळणार नाही कारण हे लेखा अनुदान मंजूर करायचं फक्त बजेट आहे. 4 दिवसाचं आमचं अधिवेशन आहे जे महिन्याचं असायचं. त्यामुळे 4 दिवसाचे अधिवेशन असल्यामुळं याच्यामध्ये फक्त लेखा अनुदान मंजूर मिळणार आणि जे 19-20 बजेट आहे जे मला अनेक फंड मिळणार आहे डोंगरी विकास आमदार फंड किंवा स्टेट बजेट ते पावसाळ्याच्या जून महिन्यामध्ये बजेट होणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लागत तेवढा पैसा वेगळे पडेल होते. आता 24 कोटी वडला आहे. एकंदर गेल्या वर्षीच्या 4 वर्षांची कामं गेल्या वर्षीची कामं ची संख्या तरी पहिली आज जरगीच्या धनगरवाड्यात सुद्धा 2-2.5 किती 2.5 कोटी रुपये रस्त्याचे पैसे होणार तो सुद्धा म्हणजे धनगरवाडी सुद्धा आपण तोडायचं काम आज या ठिकाणी शुभारंभ करतोय. आपला असा आशीर्वाद पुढच्या काळामध्ये राहावा. मी स्वतः कैलासवासी साहेबांच्या बरोबर त्याच्यानंतर आरोग्य साहेबांच्या बरोबर आमची 3री पिढी या ठिकाणी गलगोडे तालुक्या विकासासाठी आव्हानात आम्ही वेळ देतोय. आमचा स्वतःचा वेळ मी माणसं मिळवायचं काम आम्ही केलं आहे. पैसे मिळवायचं काम आम्हाला कधी जमलं नाही. त्यामुळं माणसं मिळवायच्या कामाच्या दृष्टीने आम्ही सातत्यानं वेळ देतो. काढते आता त्यांना आपल्या सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून मागले आपण आम्हाला सातत्यानं आशीर्वाद दिला. माझ्या लहान कार्यकर्त्याला 2दा विधानसभेला नेतृत्व करायची संधी दिली. आपलं बाहेरचं राजकारण काही असू दे तुम्ही आम्हाला सांभाळून घेताय असाच सांभाळ पुढच्या काळामध्ये आपण करावा आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सगळ्या लोकांचं माझ्या ठिकाणी सहकार केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.